मी मला काय करू मला कळत नाहीये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात? सो होप माईक चालू झालेला असेल. मला माईकचा थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. सो मी जस्ट ब्लॉग शूट केलेला आहे या ड्रेसवरती. आणि हा जो ड्रेस आहे तो मी मिशोवरनं मागवलेला आहे. आणि याच्या अगोदर एक पिंक कलरचा ड्रेस होता जो मी मिशोवरूनच मागवलेला आहे. आणि या दोघांची मला रिव्ह्यू शूट करायचे होते. मेकअप माझा सगळा गेलेला आहे आणि मेकअप गेल्यानंतर मी चांगली दिसते. जस्ट मिनिट, हात खूप दुखतो. सो मी जोपर्यंत शूट करत होते, मी इथे शूट करत होते लाईटला. आणि बघू शकता इवाने काय हाल केलेले आहेत. तिला घसरगुंडी, त्यानंतर स्केटिंग ग्राउंड काहीतरी घरामध्ये बनवायचं होतं. आणि हा सगळा पसारा बघून माझा इतका मूड ऑफ होत होता. बट मला आता काही करताच येत नव्हतं, कारण मी शूटमध्ये व्यस्त होते. आज तिची स्कूल नाही आहे, आज तिची ट्रिप जाणार होती स्कूलची. आणि तिला बरं नसल्यामुळे मी काय केलं, तिला सुट्टी मारायला लावली. मी म्हटलं तू ट्रिपला नको जाऊ, आणि मी शूट करायला घेतलं. आणि ज्यांच्या घरी मुलं आहेत ना त्यांना असंच आहे, म्हणजे ते पॉसिबल नाही की घर स्वच्छ राहील. आणि तसंही घरात पसारा झाला. आणि इथे मी शूट केलेले आहे. आणि इवा गेलेली आंघोळीला. तिला का आंघोळ करावीशी वाटली मला काही आयडिया नाही आहे. एक मिनटं, मी माझा जो माईक आहे तो माईक नाही, कॅमेरा सेट करते आणि मग तुमच्याशी बोलते. सो होप आता मी तुम्हाला दिसत असावी. सो माझ्या पलीकडे एक मिरर आहे, 2 मिरर आहेत. एक बेसिनचा मिरर आहे आणि एक कबडचा आहे. सो होप मी तुम्हाला दिसत असावी, काही अडचण नाही ना. हां, तो माईक पण चालू आहे. मी इथे माईक लावला असता, बट थोडंसं प्रॉब्लेम येते. होप तुम्हाला आवाज येत असेल. नसेल येत तर मग आता मी परत शूट नाही करणार. सो हा तो ड्रेस होता ज्याचा मी मला काय करू मला कळत नाहीये. प्रत्येक ठिकाणी सामान आणून ठेवलं तिने. मी दाखवू का तुला आंघोळ करते वेळी? एनिवे गाईज, सो माझ्या डोळ्यामध्ये पापणी गेलेली आहे. आणि मला कचकच करते. मेकअप मी जास्त करत नाही. मी पाणी पिते, 1 मिनटं. आता कुठं जीवात जीव आलेला आहे. मी परत माईक हातात घेते. मला असं वाटतं की जोपर्यंत आपण माईक हातात घेऊन बोलत नाही तोपर्यंत ब्लॉगची मजाच येत नाही. आणि नवीन माईक आहे, सो मला असं शो ऑफ करावं वाटतोय. सो हा माझा सेकंड ब्लॉग असणार आहे मे बी. सो फर्स्ट ब्लॉगची जी इंट्रो ब्लॉग जो होता तो मी शूट केलेला आहे ऑलरेडी. सो आता मी लवकरच ते पोस्ट करेन. आणि आत्ताच शूट केला आहे. आजच शूट करण्याचं कारण म्हणजे की मी खूप साऱ्या गोष्टी शूट करत होते. मी ॲफिलिएट मार्केटिंग करते आणि त्यामध्ये मला मिशोचे काही प्रोडक्ट शूट करायचे होते. जसं की हा ड्रेस, याच्या अगोदर एक पिंक कलरचा ड्रेस होता. सो मी म्हटलं चला मेकअप आहे आणि त्यानंतर ड्रेस पण आहे. हे ड्रेस रिटर्नमध्ये जाणार आहेत. मला असं वाटतं हे ड्रेस मी ठेवायला पाहिजे, बट ठीक आहे, रिटर्नमध्ये जाऊ देत, येत राहतात ड्रेस. सो मिशोवाल्यांनी सांगितलं आहे घालायचं आहे, शूट करायचं आहे, लिंक द्यायचे. सो याचा जो ब्लॉग आहे, बाय द वे, हा सेकंड असू शकतो किंवा हा थर्ड असू शकतो. मे बी माझ्या एडिटिंग स्किल्सवर की मला किती लवकर एडिट होईल ब्लॉग. सो मी ना थोडंसं रेस्ट करते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. मला असं वाटतं की मी आता हा ड्रेस चेंज करायला हवा आहे, कारण हा रिटर्नही करायचा आहे. थोडंसं मळाला तर मग विनाकारण मिशो आपल्याला बिझनेस देतो आहे ना. सो येस, हा ड्रेस खूप छान आहे. याची लिंक वगैरे तुम्हाला मी त्या हॉलच्या ब्लॉगमध्ये सांगेन. पाहिजे असेल तर नक्की परचेस करा. याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे, एकदम म्हणजे यू कांट इवन इमॅजिन की 500-400 रुपीजमध्ये इतके सुंदर असे कपडे तुम्हाला मिशोकडून भेटत आहेत. सो येस, मार्केटमध्ये गेला तर 500 रुपयाला काहीच भेटत नाही आहे. सो येस, ह्याची जी आहे लिंक मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दिली असेल किंवा मग नंतर देईन. अकाउंटवर जाऊन चेक करा. मी भेटते तुम्हाला चेंज करून. येस, सो मी ड्रेस चेंज केलेला आहे आणि आता मला हे जे मेकअप आहे ते रिमूव्ह करायचं आहे. मला असं वाटते लाईट कमी येते. येस, नाव. सो प्लीज माझं बेसिन बघू नका. इवाणी इथे स्लाईम, आवाज कमी कर, मी ब्लॉग बनवते. इवाणी इथे स्लाईम बनवलेला आहे घाणेरडं, आणि त्याच्यामुळे माझं बेसिन बघू शकता. काही कलर्स वगैरे तिने घेतलेले आहेत. माझ्या माईकची लायकी तिनं कलर्स वगैरे यूज केलेले आहेत माझे, आणि खूप काही घाण केलेलं आहे. आणि आमच्या इथे ना इलेक्शनची ते चालू आहे, प्रमोशन्स अँड ऑल.
सो ते ऑटो घेऊन येत नाहीत का भोंगा, ते येत आहेत. लोकांना कळत नाही की डिस्टर्बन्स होती आहे मला. मी इवन शूट करेपर्यंत बट आवाज येत होता आणि इवाचा सुद्धा. यार किती असतं माझ्या डोक्याला. आय मीन बाहेरचा आवाज, घरातला आवाज, मला शांतता हवी आहे. एनिवे मी सकाळी मोमोज ऑर्डर करून खाल्ले होते. मी आज शूट होती म्हणून मी काही वेगळं बनवलं नाही. तसं आमच्याकडे कामाला मावशी आहेत, सो त्या स्वयंपाक बनवतात. एनिवे सो आता मी हे मेकअप रिमूव्ह करणार आहे आणि त्यासाठी मला कापूस लागेल थोडासा. हा माझ्याकडे आहे, बस इनफ आहे. याच्यावर ते मिसेलिनियस वॉटर नसतं का मेकअप रिमूव्ह आलं, तर ते यूज करायला पाहिजे. बट त्या वॉटरनी मला ॲलर्जी झाल्यासारखं वाटतंय. थोड्या वेळाने मला त्या स्किनला रॅशेस आल्यासारखं किंवा इचिंग होती आहे. सो मी फक्त कॉटननी माझा जो मेकअप आहे तो इझिली रिमूव्ह करू शकते. जास्त हार्ड मेकअप केला नव्हता, ना की असं वॉटरप्रूफवाला. फक्त लिपस्टिक डार्क होती, बाकी वॉट कॅन आय से, काजळ इझिली रिमूव्ह झालं आहे. आता ते पाण्याने धुवून घेतलं की जातं. काजळ मी आता हे आईजला दुसरा कापूस घेऊ शकते, पण हा ठीक आहे पांढरा आहे. सो थोडंसं पुसून घेते, कारण माझ्या आईज थोडेसे नाजूक आहेत. सो गाईज मी पूर्ण मेकअप रिमूव्ह केलेला आहे. थांबा मी टॉवेल लागते. नथिंग बेबी. बघा आता किती फ्रेश वाटते मला. मेकअप म्हणजे ना थोडंसं माझ्यासाठी मेकअप गोष्ट बनलेली नाही आहे. बट जस्ट अ मिनिट, मेकअप जे आहे ते माझ्यासाठी बनलेलं नाही आहे. आणि मी ना आता शूट करत नसते ना, तर मी झोपले असते. आता ही माझी डायरी आहे, याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे मला काय काय शूट करायचं आहे. गॉड प्लीज सामान इग्नोर करा. पूर्ण दिवस गेला आहे माझा शूट करण्यामध्ये. आणि मी ना हे शॉर्ट व्हिडिओजमध्ये वगैरे येऊ देत नाही, अजिबात येऊ देत नाही. मी इथे कुठेतरी सेट करते कॅमेरा. ओके सो हा जो ड्रेस होता तो शूट झालेला आहे. याच्यासोबत एक बेल्ट आलेला आहे. यार ब्लँकेट दादा थंडीमध्ये साथ देतो ना ब्लँकेट्सचं, त्याला थोडंसं आपल्याला सपोर्ट करायला लागणार आहे. सो हा जो त्याच्यासोबत बेल्ट आहे, आता हे दोन्ही मी पॅक करते. मला आता हे सगळं रिटर्नमध्ये जाईल ना. सो येस, दिस इज वॉट ॲफिलिएट मार्केटिंग इज. म्हणजे प्रोडक्ट्स येतात ब्रँडकडनं आणि रिटर्नही जातात. सो मी आता याला असं जास्त व्यवस्थित करण्याच्या भानगडीत नाही पडणार. असं व्यवस्थितच आहे यार, करू का मी व्यवस्थितच. मेन कापड निघून गेला, कायच करू. इवाचं असं आहे की मम्मा मी आता ना आंघोळ करायला जाणार आहे आणि आता तू काय कर, तुझी शूट कर. पूर्ण दिवस गेला आहे, मे बी 4 वाजलेले आहेत. हा पेपर फाटणार नाही असं पॉसिबलच नाही. ठीक आहे. हा बेल्ट राहिला बाबा, बेल्ट देणं जरुरी आहे. प्रोडक्ट कसे येतील मिशोकडून, मिशो ब्लॉक लिस्टमध्ये टाकेल ना. ठीक आहे. सो आता हा असा प्रोडक्ट, हा जो प्रोडक्ट आहे पॅक झालेला आहे. याला अजून एका मेन कपड्यात पॅक करते, ज्याच्यावर मिशोचं ते दिलेलं आहे, काय बोलतात. आता हे जे आहे ह्या मेन कपड्यामध्ये हा जो दुसरा ड्रेस आहे जो मी आता थोड्या वेळाखाली काढलेला आहे, हे व्यवस्थित पॅक करून मिशोला वापस करायचे आहेत. नाहीतर मिशो मला ब्लॉक करून टाकल्याशिवाय राहणार नाही. आत्ता कुठं मी मिशोवरून ते धंदा पाणी सुरू केलं आहे ॲफिलिएट मार्केटिंगचा. आत्ता कुठं मी त्याच्यात बसलेली आहे त्यांच्या क्रायटेरियामध्ये. इतक्या लवकर तर नको. हे ड्रेस मला ना परचेस करावीशी वाटत होते, कारण यांची किंमत, ह्या दोन्ही ड्रेसची किंमत मे बी 1000 रुपीजच्या अराउंड आहे, 1100 और समथिंग. बट असं वाटलं की आपण आता याच्यानंतर इतके सारे प्रोडक्ट्स ऑर्डर करणार आहेत आणि सगळेच प्रोडक्ट्स आवडायला लागले तर नवऱ्याला म्हणजे काय फार मेहनत घ्यावी लागणार आहे. एवढा पैसा जर आपल्याला लागत असेल शॉपिंगला, आता हे ना चिटकत नाही आहे यार. आता मी खूप टायर्ड झालेली आहे. सो ही जी डायरी आहे ना, या डायरीमध्ये मी लिहून ठेवलेलं आहे की मला काय काय शूट करायचं आहे. म्हणजे जसं की
दाखवते एक मिनिट. हे आहे माझी ती डायरी ज्याच्यात मी लिहिते बिफोर शूटच्या अगोदर काय करायचे, स्टार्ट, मेकअप रील अँड ऑल, गेट रेडी विथ मी, ते माझ्याकडनं झालं नाही. त्यानंतर इथे काही असं शूट केलं, एक इंस्टाग्राम रील, एक व्लॉग. त्यानंतर एवढं म्हणजे एक रील शूट करण्यासाठी इतकं काही लागतं. पॅकिंग केलेली आहे कपड्यांची, त्याला आता रिटर्नमध्ये टाकते. शूट पूर्ण झालेला आहे. एखादी क्लिप राहिली असेल शूट करायची ह्या याच्यामधली. सो आता माझ्यामध्ये एनर्जी नाही. दाखवू का मी तुला? चला गाईज, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.